हाय नमस्कार। तर बानू 2 दिवस झाला आजारी आहे का नाही, 2-3 दिवस कंप्लीट, आज 4-5 दिवस झालं बानू आजारी आहे। त्याने काही सुसा नाही, हेडव पण टाकायचं सुसा नाही। आणि रोज त्याच्यासमोर काय हेडव काढू मी सांगा बरं। आणि तुम्हाला पण रोज काय सांगू, बोर होत आजचा तुम्ही पण नका होत जाऊ, गरीब हाय घ्या सांभाळून। अगं माझं घरातलं ब्लॉक असते तर त्यामुळं आपण कुठं बाहेर जात नाही। हा मी जाते रानामध्ये खुरपायला, आज गेलते खुरपायला, पण हो का कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं। आणि आपण गपचिप काढणं, आपण आपल्या याच्यासाठी स्वार्थीसाठी म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्याचं मन दुखवू शकत नाही, बरोबर आहे का नाही। त्यामुळं मी बायांसोबत हेडेव काढत नाही। आणि मी केलंय आपलं टमटम, बऱ्यापैकी 12 बाया आहेत, त्या बसाय सुद्धा जागा नाही। टमटम असतं का 3 चाक, त्याच्यामध्ये 12 बाया आहे बसते, त्या 12 बिन 13 बिन 14 बिन 15 बी बाया कशा बसत असतील सांगा बरं तुम्ही। पण जी करल ते खाईन, आपल्यापर्यंत येतात कामाला येऊ का, हा चला कुठं माझ्या याच्यात स्वतःच्या शेतामध्ये जायचंय, बरोबर आहे का नाही। मी पण करते, तुम्ही पण करा, आम्ही पण खातोय, तुम्ही पण खावा। पण भांडणं फिरणं तसलं काय नाही। तर तिथनं आली, बानूचा पाय शेकला, कशाने शेकला तुम्हाला दाखवते। हो का इथंच फडकं बी पडले अजून टॉयल बारका, तिला शेकलं। आणि संध्याकाळ झाली, आता बाहेर लाल बल्ब दिसत नाही व्यवस्थित। हो का चुलीमध्ये अजून एक टाकली मी, आणि बानू आपली त्या घरात आहे। हो का दिसतंय का, तिला शिकले आणि तिला टाकले आपलं। तर इकडं मी केलाय स्वयंपाक काय केलं माहितीये का, का सकाळच्या होत्या एक अर्धी भाकर आणि चपाती, आणि कालवण पण सकाळी बनवलेलं। हो कालवण पण भरपूर आहे, म्हणून काय केलं फोडणीचा भात केला। आता मस्त बानू रडत होती म्हणून काय सुचलं नाही मला, फोडणीचा भात। आई गेली दुधाला, दूध बी असं सोन्यावणी झालंय, तर दुधा हे भात आपला होतोय। फोडणीचा भात बनवलाय मस्तपैकी। आणि आता पाऊस 2-3 दिवस झाला का नाही उघडलाय, मी बसते जरा। पाऊस 2-3 दिवस झाला उघडलाय, त्यामुळं का नाही माणसाला कामधंद लयच करू वाटते तर। आणि करू वाटते तर म्हणजे कसं, चुली बंद पडते तो गरीबाच्या। आणि आमचं गाव पण एवढं मोठं नाही, आणि आता लय कामं लागल्यात, लय इतकी कामं लागल्यात आमच्या गावामध्ये। फक्त आता उपसा व्हायचं वाट आहे, म्हणजे उपसा म्हणजे रानं वाळायची। जे 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 येत आहे त्याचे एक बाई घरी नाही। जसा पाऊस उघडलाय, ह्याच्या आधी बी कामं होती पण बाहेर गावी होती, पण आता आमच्या गावात एवढी कामं झाल्यात। कुणाची मका 400 रुपयांनी बाई जातीया, ती पण 8 ते 2, परत नाही तर मग पावसा पाण्यामुळं 8 ते 2 करतंय, कोण कोण 7ला जातंय, 12ला येतंय। जेवायचं नाही, डायरेक्ट करायचंच। जे 7ला लागलं का नाही कामाला, 12 वाजेपर्यंत वरी मुंडी नाही। ती मकाची कणस मोडायची जाग्यालाच उभा मका। पहिलं कसं होतं, मका आधी तोडायची खाली टाकायची, आणि मग ती बसून पाचून मधनं असं हुडकून आपण ज्वारीची कणस कशी मोडतो त्या पद्धतीने। पण आता एवढं पाय जात्यात। 2 दिवस आम्ही झेंडू पावसात तोडला का नाही, पाऊस उघडल्या तर गुडघ्या इतकं चिखल त्या रानाने होतं। आणि एवढी नुकसान झाली शेतकऱ्यांची की त्याला मापच नाही। मग त्यामुळं का नाही आता आमच्या गावात टचून कामं लागलेत, इतकी कामं लागल्यात की जवळजवळ आता बाई 400 रुपयांनी बघा रोज बाई, तर किती पगार महिना पडतो या। पण आता बऱ्यापैकी आमच्या इथं का नाही चांगला उन्हाळा, कडक उन्हाळा लागूच तर कामं आमच्या इथं टचून आहे ती बघा। आणि परत आपल्या इथली झाली की बाहेर गावची कामं येतात, आजूबाजूची, लय पण लांब नाही आजूबाजूची। त्यामुळं लय म्हणजे लयच कामं आले, ती काय सांगायची सोयीच नाही। त्यामुळं बाई आता दिवाळीत सुद्धा बायांना असं वाटेल की दिवाळी करू का नको का कामाला जाऊ असं। पण बरोबर आहे किंवा त्यांचं पण, जेव्हा ते कष्ट करायचं तेव्हा घरामध्ये खायचं। कुठं मी 2 दिवस झालं गेली, आईचं पण दुखत आहे गुडघं, तिला पण होत नाही रानातलं काम।
तरी पण 2 दिवस ती आलती झेंडू तोडायला. परत मीच म्हणलं नको बाई म्हणलं, बानूला बघ म्हणलं, बानूचं लय हाल होते तर म्हणलं बानूला बघ म्हणलं. भात टाकलाय ना शिजायला, ती गेली दुधाला जा म्हणलं. मग बानूची ती देखरेख करते, त्यामुळं मी जाते कामाला. कष्ट केल्याशिवाय मार्ग नाही. आणि पोटा पाण्याची आणि कष्ट सांगायची आणि पोटाची लाज नाही बघा. कष्ट करून खायचं म्हणल्यावर कुणाचं बोलून घ्यायची तर गरजच नाही, बरोबर आहे का नाही. पोळीभर आमटीत कोण मिंदा नसतंय. आता बाई कामाला गेली तरी आपण चौकून जेवायला बसवतो. 4 घास जास्त जाते का नाही सांगा बरं. पैसे पण येतात, पण 4 घास पण जातात, तब्येत बी चांगली राहते. कष्ट ही करावंच लागते. मी भातामध्ये पाणी वत्तीन वरी झाकते बघा. आज रानात मकाचे कणसा गेलतो, एक वाळलेलं वाळलेले तोडायचे आणि एक कवळं मागणं बी उगवलेलं बघा. कवळं लस नसतं आहे, एकच आणलं बाई. खात नाही ते आमच्यात कोण. तुम्हाला दाखवते मी. कवळं लस कणीस आहे, हा का, दिसलं का. कवळं लस कणीस आहे, केवढं कणीस आहे. कवळं लसीत आहे. आता याला पाणी सकाळी तापवायताने भाजायचं आणि आपलं अर्धा खायचं. लय पण कशाला खायचं आहे की नाही. लय बी खाण्यात आलं म्हणजे हे होतंय, त्रास होतोय. ते आपण सारखं खात नाही वस्तू. आणि आवडी निवडीनी मुंबई पुण्याला त्याला काय म्हणतात, बुट्टा गरम लय भारी लागतं. मीठ, त्याला मिठामध्ये लिंबू असं लावायचं त्याला, मस्त लागते टेस्ट. पण त्याने बी दात आमते तर सुखाच आहे का. पण चव जिबीला भलतीच चव असते का नाही सांगा बरं. मग त्यामुळं आणि काय सांगावं, केस तर लय गळते ते बघा. माझी एवढीशी 4 केस आहे ती, पण मरणाची गळते ते बघा. भरपूर जण म्हणतात केसांना ताई काय लावती, लय सेफ केस असतात तुझी. काय नाही बघा, आमच्या इकडलं पाणी मस्त आहे, पाणी भारी आहे. त्या याच्यातलं हिरीमधलं पाणी लय भारी आहे. आणि दुसरा आपशाचं ही आणलं मग ती काय होतं, चिकट होतं आणि चबरट केस होते ते. मग हो का, बघितलं केस किती सिल्की आहे ते आपली हो का. मी कधी तेल लावत नाही, कळतंय असं. कधीच बारक्यापणीच आहे ना टाळू भरली असं माझी. मी तेल कधीच लावत नाही. मला तेलाचं माझं लय वाकडं आहे हो का. तेल मला असं उतरतं. तेल लावलं का नाही, कितीही तेल लावा डोक्याला पचपचित तेल हो का, तोंडावर उतरतं माझ्या. सगळं तोंडावून असं केलं का नाही लई तेल निघतं. म्हणून मी तेल लावायचं सोडून दिलं या. तर कसं असतं, तर मला सांगायचा उद्देश आहे की आता आमच्या गावात भरपूर कामं लागल्यात. तर शेतामध्ये मी जाते, पण नको हेड्याव काढायला. कुणाला आवडतो कुणाला नाही आवडत है की नाही. त्यामुळं म्हणलं चला 2 गोष्टी तुमच्यासोबत बोलावा. आपल्याला संध्याकाळनं वेळ भेटते, सकाळनं धावपळ असते, पळायची कामाला टायमाला. संध्याकाळनं आलं तर घरचं मग साई करते, पण थोडंफार आपल्याला पण करावं लागतंय. त्याच्यावर किती भार द्यायचं. तर चला, हेड्याव आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका बरं का. आणि एक लाईक आणि एक कमेंटमध्ये सांगा तुमच्या भावना. तुमच्या गावाला किती पाऊस आहे, आमच्या गावाला किती पाऊस आहे. तर चला, बाय.